तर मंडळी, आज आपण अशा मस्त दोन प्रकारच्या मटरी करून दाखवणार आहे. एक गोल शेप मध्ये आणि एक अशी मस्त लेअरची दोन्ही साइडनी, एक अशी आणि एक अशा प्रकारची मस्त छान लेअर सुटलेली मटरी. तुम्ही बघू शकता किती सुंदर लेअर सुटलेले आहेत. अगदी क्रंची झालेली आहे. अशी मस्त आज आपण करणार आहोत. तर रेसिपी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. तर इथे मी मेथीची मटरी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये इथे अर्धी वाटी मी रवा घालणार आहे. ह्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालूया चिमूटभर मीठ घालूया. ह्याच्यामध्ये मी जिरे आणि बडीशोप क्रश करून ठेवलेले होते ते घालूया. दोन्ही मिळून अर्धा चमचा. इथे ओवा आहे, तो हाताने क्रश करून टाकूया अर्धा चमचा. असा मस्त असा चोळून टाकायचा. इथे कलोंजी घेतलेली आहे मी, ती घालूया थोडी आपण. इथे मिरी पूड आहे चिमूटभर आणि तीळ घालूया आपण 2 चमचे. मिक्स करूया. आणि इथे आपण कसुरी मेथी घेतलेली आहे, ती घालूया 2 ते 3 चमचे. आपण तुम्हाला जर आपली रेग्युलर जी मेथीची भाजी असती ताजी ती सुद्धा घालू शकता. त्याची पानं काढून मस्त ती स्वच्छ धुवून थोडीशी ड्राय करायची, पुसून घ्यायची आणि 1 चमचा तुपामध्ये छान परतून घ्यायची ती. आणि छान परतल्यावर ती असे वापरू शकतो. मी इथे कसुरी मेथीच वापरलेली आहे. आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप वापरलेला आहे. रूम टेम्परेचरचंच आहे, गरम नाही केलेलं मी. आता हे सर्व पिठाला आपण चांगलं चोळून घेऊया. अगदी नाश्त्यासाठी मुलांना खूप आवडेल अशी मस्त रेसिपी करणार आहे मी आज. मेथीची मटरी. माझ्याकडे कसुरी मेथी होती म्हणून मी ती वापरली. नाहीतर तुम्ही आपली गड्डी जी असते ना मेथीची, ती सुद्धा वापरू शकता. निवडून मस्त छान धुवून तुपामध्ये 1 चमचा तुपामध्ये छान परतून घेऊन त्यानी सुद्धा अगदी सुंदर टेस्ट येते. पण मी आज अशी करून दाखवणार आहे. आता आपण छान चोळून घेतलेला आहे मोहन तूप, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तो मळून घेऊया. आता थोडं पाणी घालून आपण त्याचा घट्टसर गोळा मळून घेऊया. असं मळून घेऊया मस्त आपण. ह्याच्यामध्ये रवा आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी जरा जास्त लागेल. मग रवा पाणी शोषून घेतो. आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं. तर आता तुम्ही बघू शकता मी कसा गोळा मळून घेतलेला आहे मटरीचा. असा छान मळून घ्यायचा.
आता आपण ह्याला रेस्ट देणार आहे 10 ते 15 मिनिटं. तोपर्यंत आपण त्याचा साठा बनवून घेऊया. आता ज्या वाटीत आपण तूप घेतलं होतं त्याच वाटीमध्ये आपण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया आपण. आणि ह्याचा मस्त साठा तयार करून घेऊया. फेटून फेटून मिक्स करूया छान. असा साठा करून घ्यायचा आहे. मस्त एकसारखं फिरून अगदी फ्लफी झाला पाहिजे तो, स्मूथ अगदी. असा एका डायरेक्शनने मस्त फिरवला ना की तो असा मस्त फ्लफी होतो. बघू शकता तुम्ही. तर असा साठा करून घ्यायचा आहे. मस्त आता आपण साठा करून घेतलेला आहे. आता 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया कसं झालेलं आहे आपलं पीठ मळलेलं. मस्त झालेलं आहे. मी प्लॅटफॉर्मवरच करणार आहे. मी स्वच्छ करून घेतलेला आहे प्लॅटफॉर्म. त्याच्यावरच आपण पीठ छान परत एकदा मळून घेऊया. थोडंसं तेलाचा हात लावूया आपण. तेलाचा नाही तर तुपाचा हात लावायचा. परत एकदा छान असं मळून घ्यायचं. आता यातला आपण एक गोळा काढूया. असे गोळे करूया आपण एकसारखे. असा हा गोळा घेतलेला आहे. आता तो आपण आहे ना लाटून घेऊया. असं मस्त लाटून घेऊया. जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची आपण. अशी पातळ लाटून घेतलेली आहे. आता त्याच्यावर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. साठा केलेला आहे तो लावून घेऊया आपण. पूर्ण पोळीला लावून घ्यायचा. खूप पण नाही लावायचा, नाहीतर अगदी सर्व तूप तूप बाहेर येईल तळताना. आता ह्याच्यावर परत एकदा मैदा छान असा भुरभुरायचा. मी 2 प्रकारच्या करून दाखवणार आहे मठरी. एक गोल आणि एक चौकोन आकाराची. आता काय करायचं आहे आपल्याला, या मठरीला राऊंड शेप द्यायचा आहे. अगदी असा तुम्ही बघू शकता. आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. अगदी प्रेस करत करत
करून घेऊया. असा प्रेस करत एकसारखा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. आता हा भाग कडेचा काढून टाकूया आपण दोन्ही, नंतर आपण वापरू. आणि ह्याचे 1-1 इंचाच्या आकाराचे असे कट मारायचे. बरोबर 1-1 इंचाच्या अगदी बोट ठेवून असे कट मारून घेतलेले आहे. नंतर त्याला असं गोल करायचं. बघू शकता लेयर कसे दिसतात आत्ताच. असं आपण सर्व करून घेऊया ताटामध्ये. नंतर परत आपल्याला थोडंसं लाटण्याने ह्याला लाटायचं आहे. अगदी खूप नाही, अगदी किंचित असं करून घेऊया आपण. आता ही लाटी घेतलेली आहे. ही लाटी काय करायची आहे, आपल्याला थोडीशी पुढच्या बाजूने प्रेस करायची आहे आणि किंचित आपल्याला एवढीच लाटायची, अगदी जास्त प्रेस न करता. बघू शकता अगदी थोडंसं प्रेस करून हे अशी मटरी असं आपण सर्व करून घेऊया. हे अशी लाटण्यानेच करताना तिला असं थोडासा दाब द्यायचा आहे पुढच्या साईडनी, म्हणजे लेयर सगळे आपले सुटणार. अशा सर्व आपण करून घेऊया. आता दुसरा गोळा घेऊया आपण. तो सुद्धा लाटून घेऊया. तेल न लावताच लाटायचं, तेल किंवा तूप. हा सुद्धा पातळच आपल्याला लाटून घ्यायचं आहे, अगदी चपाती. आता ह्याला सुद्धा आपण आता साठा लावून घेऊया थोडा थोडा. आता सर्व पोळीला आपण साठा लावून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर मैदा भुरभुरू. आणि आता आपण ह्याला फोल्ड करायचं आहे, असा अर्धा फोल्ड. ह्याला सुद्धा साठा लावूया. याला सुद्धा मैदा असा भुरभरू, म्हणजे आपले लेयर छान सुटतील. परत दुसरा फोल्ड त्याच्यावर मारायचा. याला सुद्धा अशी ट्रिक. मैदा घालूया.
आता ह्याची आपल्याला परत लाटून घ्यायचे पोळी. आता त्याची पोळी लाटून घेऊया सरळ. आता परत ह्याला साठा लावून घेऊया आपण. थोडंसं पीठ भरभरू त्याला असं फोल्ड करायचं. याला सुद्धा साठा लावूया. मैदा थोडासा घालू. त्याच्यावर फोल्ड करू आणि असं उभं लाटूया. अजून थोडंसं प्रेस करून लाटूया. आता ह्याचे 2 भाग करूया आपण डिवाइड, कारण आपल्याला हे थोडं लांब लाटायचंय. बघू शकता तुम्ही. आणि आता मस्त आता ह्याचे आपण चौकोनी कट करून घेणार आहोत. त्याचे एकसारखे अगदी असे लांब लांब मटरी कट करून घेऊया. अगदी भरपूर लेयर सुटतात. मी असे नेहमी करते मुलांसाठी. चहा बरोबर काढून घेऊया. बघा आत्ताच लेयर दिसतात ते दोन्ही साईडने. असे सर्व काढून घेऊया आणि परत दुसरे करून घेऊया. तर इथे आपल्या मटरी सर्व करून झालेल्या आहेत. आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला खूप गरम तेल करायचं नाही, लो टू मीडियम वरच करून घ्यायचं आहे. आधी आपण एक छोटीशी मटरी टाकून बघूया. बबल्स यायला लागले की समजायचं आपलं तेल मीडियम गरम झालेलं आहे. आपण आता सर्व मटरी सोडून घेऊया त्यात एक एक करून. आपण सर्वप्रथम राऊंड कलरच्या केलेल्या मटरी तळून घेऊया. अगदी त्या स्वतःहून वरती येणार, त्या हलवायची गरज नाही. आणि लो टू मीडियम वरच करून घ्यायचे आहेत, तर मस्त त्याचे लेयर सुटणार आहे. तळायची घाई बिलकुल करायची नाही.
अशा होऊन देऊया आपण. ही मटरी बघा आपली कशी झालेली आहे. लेअर काढून घेते हिला. बघू शकता तुम्ही हळूहळू वरती यायला लागल्या मटरी आपल्या तेलामध्ये. अशा लो टू मीडियम वरच आपल्याला करून घ्यायच्या आहेत. अगदी हलक्या हातानेच आपल्याला करायचं आहे ते. अगदी चहा बरोबर, नाश्त्याबरोबर, मुलांना डब्यासाठी, कधी चेंज म्हणून मुलांना खाऊ घरातल्या घरात अगदी आपण अशा मटऱ्या करू शकतो. खुसखुशीत, खमंग. तुम्ही बघू शकता कशा झालेल्या आहेत आपल्या मस्त मटऱ्या. अशा मस्त क्रिस्पी होतात. छान लो टू मीडियम वर अशा करून घ्यायच्या. लेअर पण बघा किती छान सुटलेले आहेत. अजून किंचित कलर आपण त्याचा सोनेरी करूया आणि मग काढूया गोल्डन कलर. म्हणजे त्या आतूनही छान क्रंची होतात. अशा लेअर सुटलेत बघू. अगदी क्रंची, कुरकुरीत. स्मेल तर इतका सुगंध छान सुटलेला आहे घरात मटरीचा तळताना. अगदी मेथीचा, कसुरी मेथीचा अगदी ओवा. आपण त्यामध्ये जिरे, थोडीशी बडीशेप पण घातलेली आहे. अगदी असा सुंदर साजूक तुपाचं मोहन. त्यातून आपण साठा साजूक तुपाचा, त्याच्यामुळे अगदी सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता काढून घेऊया आपण. आवाज बघा कसा कुरकुरीत आवाज येतोय. पूर्ण तेल निथळायचं छान. टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊया. आता दुसरं घालूया. दुसरा सोडूया आपण आता. आपण यामध्ये सोडा वगैरे काहीच वापरलेला नाहीये. अगदी लेयर युक्त अशा छान मटरी तयार, टेस्टी. आता ह्याही बघू शकता तुम्ही, अगदी अलगदच चमचा आपल्याला हलवून बघू शकता तुम्ही कसे लेयर ह्याला सुद्धा सुटलेले आहेत. म्हणजे त्या सर्व बाजूंनी छान तळल्या जाईल. त्याच्यामुळे आपल्याला असा अलगद चमचा फिरवायचा आहे अधूनमधून. ह्या सुद्धा सुंदर झालेल्या आहेत.
करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता ह्या सुद्धा मटरी कशा झालेल्या आहेत, अगदी लेयर कसे मस्त सुटलेले आहेत. काढून घेऊया. नंतर सुद्धा त्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस चालूच असते. थोडा डार्क कलर होतो याचा. आवाज बघा. अगदी मस्त तिळाचा सुद्धा अगदी सुगंध सुटलेला आहे. तळलेले तीळ, कलंजी. दुसऱ्या घालूया. आता ही बॅच पण छान तळून घेऊया. आता ही दुसरी बॅच सुद्धा बघा किती छान लेयर सुटलेली आहे. तुम्ही जवळून बघू शकता. अगदी सुंदर लेयर सुटलेले आहेत. खारीसारखे लेयर सुटलेले आहेत. अगदी क्रंची झालेली आहे. तुम्ही बघू शकता. काढून घेऊया. याचा सुद्धा आवाज बघा. तर अशा प्रकारे आज आपण मेथी मटरी अगदी अशी छान करून दाखवलेली आहे. मी इथे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. तुम्ही आपली जी मेथीची भाजी सुद्धा वापरून करू शकता. अगदी सुंदर होते. अगदी हॉटेल स्टाईल मटरी. तुम्ही बघू शकता लेयर सुद्धा किती सुटलेले आहेत आणि इतके क्रंची झालेले आहेत. हे बघा, मी तोडून दाखवते. आवाज बघा. बघा कसे सुंदर सुंदर क्रंची झालेली आहे. अगदी बघू शकता तुम्ही. अगदी सुंदर अशी मी मटरी करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीता किचन बाईट्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.